सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात प्राजक्ता माळीनं महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली। पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे। यावेळी बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर झाले। भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करताना प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं होतं। त्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीनं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून धस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली। स्वतःच्या राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा। राजकारणात कलाकारांना का खेचता असा सवाल विचारत राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही अशा शब्दात प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला। तर प्राजक्ता माळीची माफी मागण्यास सुरेश धस यांनी नकार दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्यासाठी प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांचा निषेध केल्यानंतर धस यांनी देखील प्राजक्ता विरोधात निषेध व्यक्त केला। यापुढे आपण हास्य जत्रा हा कार्यक्रम बघणार नाही असं सुरेश धस म्हणाले। बीड प्रकरणामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिलेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करून या संदर्भात तातडीने फेर आढावा घेण्याचे आदेश बीड पोलीस अधीक्षकांना देण्यात आले। बीडच्या मोर्चावरनं रुपाली ठोंबरेंनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केलेत। रुपाली ठोंबरेंनी फेसबुकवरती जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्त्यांसोबत व्हॉट्सअपवरचं संभाषण पोस्ट केलंय। आव्हाडांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप ठोंबरेंनी केला। बीड प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, मात्र या प्रकरणातून काही नेते महायुतीला कचाट्यात पकडून आपली पोळी भाजून घेत आहेत असा आरोप रुपाली ठोंबरेंनी केला। ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठोंबरेंनी केला। रुपाली ठोंबरेंनी केलेले आरोप आव्हाडांनी फेटाळले। धनंजय मुंडेंना मदत करण्यासाठी अजित पवारांची टीम कामाला लागली आहे असा आरोप करत हे चॅट माझं नाही असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। रुपाली ठोंबरेंनी केलेलं ट्विट त्यांच्या वकिली पेशाबाबत सवाल निर्माण करणारं आहे असं म्हणत आव्हाडांनी ठोंबरेंवर निशाणा साधला। 19 दिवसांपासून पंकजा मुंडे गप्प कायत असा सवाल विचारत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा अंजली दमानी यांनी दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं दमानी यांनी स्पष्ट केलं। राजकीय आशीर्वादापोटी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर जनता हे सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हेंनी केलं। आक्रोश मोर्चादरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावूक झाली। आमच्या कुटुंबावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये असं ती म्हणाली। आमच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी तिनं केली। बीडमधल्या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ माजली। वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असल्याचं म्हणत संजय गायकवाड यांनी बीड प्रकरणावरनं निशाणा साधला। बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले। संतोष देशमुखांना ज्या प्रकारे मारलं ते अमानवीय होतं, त्यांना छळ करून मारण्यात आलं। बंदुकीचे परवाने देणाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे असं धस म्हणाले। आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरनं पंकजा मुंडेंवर देखील निशाणा साधला। पंकजाताई, संतोष देशमुख यांच्या घरी का नाही गेलात असा सवाल त्यांनी विचारला आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही धस म्हणाले। धनंजय मुंडे हे बोगस मतांवरती निवडून आले असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। धनुभाऊ, तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आलात। मतदानाच्या दिवशी तुम्ही लोकांना बदडता असा घणाघात धस यांनी केला। 40 लाखांपैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती। ही बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला। वाल्मिक कराडनं गायरान जमीन लाटली, बंजारा समाजाची स्मशानभूमी घेतली असा आरोपही त्यांनी केला। गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतल्या गँगवर बंद केलं होतं, तो अनुभव वेगळा असून आजचा अनुभव वेगळा आहे असं सुरेश धस म्हणालेत। मुंडे बहीण भाऊ दोघेही एकच आहेत असा आरोप त्यांनी केला। धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका असं मी सांगितलं होतं, मात्र आता जर त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर मी स्वतः बीडचं पालकत्व घेणार असा हल्लाबोल छत्रपती संभाजीराजेंनी केला। आपल्या बीडचा बिहार करायचा आहे का असा सवाल संभाजीराजेंनी केला। बीडचा बिहार होण्यापासून थांबवायचा असेल तर सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले। बीड जिल्ह्याचं नुकसान या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्यांना आणि पोलिसांनी केले असा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। वाल्मिक कराडला वाल्मिक म्हणू नका, तो वाल्या आहे। त्रेतायुगात वाल्याचा वाल्मिकी झाला, कलियुगात वाल्मिकीचा वाल्या झाला असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाडांनी केला।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आकाचा मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहे. त्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनवणेंनी केला. सरकार मुंडेंच्या मागे असल्यामुळे त्यांची ताकद वाढली असा आरोप त्यांनी केलाय. वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडेंचं संरक्षण आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री ठरणार आहेत. कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे आणि या शौर्य दिनाच्या अनुषंगानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला. येणाऱ्या अनुयायींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बलाटपियर इथल्या प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. राज्यातील सरपंचांना कलम 353 अंतर्गत संरक्षण द्यावं अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ धामणेंनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येते. राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासोबतच अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी आणि या कामांना केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाअंतर्गत तरी जीएमआरटीनं आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं. सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्रीपद मिळणार असल्याचं दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रावरती सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार अशी चर्चा आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यातील 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे. करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिलेत. मंत्री नितेश राणेंनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागा लढणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर येथील 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदे यांनी ही मदत केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय. राज्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हिवाळ्यात राज्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत. तसंच या भागात पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे. DRPPL नावानं स्थापन असलेल्या कंपनीचं नाव अचानक बदलून NMDPL असं करण्यात आलंय. नवी मुंबईच्या उल्वे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वायुदलाचे C-295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आता इंडिगो एअरलाइन्सचं प्रवासी वाहतूक विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड होणार आहे. 31ला स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या मुख्य टर्मिनल्सवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात येणार आहे. सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. उद्या 26,000 घरांच्या किमती समजणार आहेत. जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत. 7 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त पालकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. मेडिकल चालकाला देखील मारहाण करण्यात आली. जळगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलीला न्यूमोनिया झाल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सहकारी दूध संघ खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये आणि नंतरच्या कालावधीत 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागामार्फत राबवण्यात येते. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यामध्ये मिळाल्यामुळे दिलासा मिळालाय. कोयना धरण भागातील सह्याद्री व्याघ्र वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागानं दिली. तेव्हा पर्यटकांनी विनापरवाना प्रवेश केल्यास वन्यजीव आणि वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. टिपेश्वरमध्ये वाघाचा संचार बार्शी तालुक्यातील करी शिवारातील सखल भागामध्ये सुरू होता आणि बार्शीतील वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून
अभयारण्य भागामध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय. उत्तर पुण्यातील सर्वच भागात पहाटेपासून दाट धुकं पसरलंय. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसणार आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ होतीये. खवय्यांना 31च्या पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झालाय. मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे. सलग आलेल्या 2 दिवसांच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची पावलं आपोआप वळली आहेत. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले. कोकणातील समुद्रकिनारे डॉल्फिनचे हॉटस्पॉट ठरत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील डॉल्फिन्स आणि डॉल्फिन सफारीची पर्यटकांना भुरळ पडतीये. देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांदरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासातून समोर आलंय, तर त्यातील 2 नमुने बनावट निघालेत. मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार बळावत आहेत. त्यामुळे यावरती वेळीच उपचार घ्यावेत असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणारे घटक आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे कबुतरांना दाणे धान्य टाकून जमा करणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय. या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार, ग्राहक यांच्यासोबतच स्थानिकही अक्षरशः बेजार झालेत. यासाठी महापालिकेने लवकरच योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक करतायत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबरला शासन निर्णयानुसार 73,98,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार 163.43 कोटींचा निधी मंजूर झाला. पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत. तालुक्यात 19 ठिकाणी जागेची अडचण आहे. जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्ककाष्ठ मागे लागलं असल्याचं दिसून येत आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकानं सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या 4 महिन्यात ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी मोहीम राबवली. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 200 चालकांवरती दंडात्मक कारवाई केली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरात शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झाली आहे. बेंगळुरूमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेकडनं याबाबतचं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरालगत वाढलेल्या औद्योगिक पट्ट्यामुळे चाकण, राजगुरुनगर, आनंदी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं सुद्धा या संदर्भात या 3 नगर परिषदा मिळून महापालिका स्थापन व्हावी असा स्पष्ट अभिप्राय राज्य सरकारला पाठवलाय. आरटीई प्रवेशाचं पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. वर्षाअखेरीस रेल्वे स्थानकावरती होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरतं बंद राहील. विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांना पोलिसांना पत्र पाठवून बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून हा निधी लंपास केल्याचा दावा केलाय. हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला कोपरखैरणे भागातून अटक केली आहे. मसाई पठार आणि पन्हाळ्यावरती प्रशासनानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी केली आहे. या निर्णयाची माहिती पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहित यांनी दिली. महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर करण्यात आलाय. 2048 पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या 20 वर्षांच्या आराखड्यात सोलार पार्क, चिल्ड्रन पार्क, पार्किंग आणि खेळांचं मैदान यावरती विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार करण्यात आलाय. 31 डिसेंबरला पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय. पीएमपीएमएलकडून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 1 जानेवारीला कोरेगाव भीमा दरवर्षीप्रमाणे विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम पार पडणार आहे.
शेतीचा हंगाम संपल्यानंतरही शेतमजुरांना कामाची गरज आहे. मात्र काम नसल्यामुळे शेकडो मजुरांना रोजगाराच्या शोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये स्थलांतर करावं लागतंय. मुंबईतली हवा अतिशय खराब आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वरती पोहोचला असून 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातो. तर मागील 15 दिवसात अतिवाईट हवेची नोंद झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली. यावेळी शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000 पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. यावेळी दंगल नियंत्रण कक्षासोबतच एसआरपी पथक सुद्धा तैनात आहे. कोल्हापूरच्या सॉफ्टवेअर निर्यात 50% वाढली आहे. सध्या निर्यात 189 कोटींवरती पोहोचली असून जगभरातील विविध देशांना पुरवठा केला जातोय. यूपीआय युजर्ससाठी मोठी अपडेट आहे. 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे. आता यूपीआयचा वापर करून आपण एकावेळी 10,000पर्यंतच पेमेंट करू शकणार आहोत. मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीने 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे आणि या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे. अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत बनवला जातोय. या कोस्टल रोडला सुप कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शॉपिंग कंपन्यांची ऑनलाईन खरेदीवरती आकर्षक सूट, बक्षीस, क्रेडिट कार्डवरती कॅशबॅक, ऑनलाईन जॉब, घरबसल्या नोकरी, युट्यूबवरती लाईक असे विविध प्रकारचा आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. अशा प्रकरणात अडकलेल्या 123 तक्रारदारांना वर्षभरात 1,02,43,000 रुपये परत मिळतील. सरकारी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द होणार आहे. अनेक लोक पात्रता नसताना देखील रेशन घेत आहेत. अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. रत्नागिरी जिल्ह्यात 21व्या पशुगणनेला सुरुवात झाली. आता या गणनेत भटक्या जनावरांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्यांची देखील गणना केली जाणार आहे. राज्यात शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्यात आल्यानं त्या सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पहिलं महाविद्यालय रायगड इथं सुरू करण्यात येणार असून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि संलग्नित 100 रुग्ण खाटांचं रुग्णालय स्थापन केलं जाणार आहे. हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण साधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी संपूर्ण वर्षभर अधूनमधून रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली असली तरी हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मुंबईत वाढणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवरती भर देण्यात आलाय. एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले. नैसर्गिक संकटावरती मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत. मागील 9 महिन्यात 22,000 टन डाळिंबाची निर्यात झाली. त्यामुळे महाराष्ट्र देशातील पहिल्या स्थानावर आलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तर सोयाबीनला 4,049 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मक्याची आवक 6,234 क्विंटल झाली. त्याला 2,219 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 35,000 तर सोलापूर बाजारात 31,000 क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याला कमीत कमी 1,750 रुपयांपासून ते सरासरी 2,500 रुपयांपर्यंतचा दर मिळाला. गेल्या महिन्याभरापासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज आहेत. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्यामुळे खबरदारी म्हणून सीसीआयनं रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या.